राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत। राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तसेच इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे। महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरे कनरच्या 1% किंमत मोजावी लागायची। आता त्यामध्ये बदल करण्यात आलाय। आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेत। पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस मान्यता देण्यात आली। शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली। इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता। इचलकरंजीला 657 कोटी, जालन्याला 392 कोटी अनुदान 5 वर्षात मिळणार। शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ। पत्रकार क्लब ऑफ नागपूर संस्थेला दिलेल्या जमिनीबाबत अटी शर्तींमध्ये बदलास मान्यता। फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास मान्यता। आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार। कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल। महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर। यावर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली, आपण पाहूया। आता शेतकऱ्यांची आपसी वाटणी जी असतं शेतीची, त्याकरता फक्त 500 रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर वाटणीपत्र आम्ही करून देऊ। 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र, 1% रेडी रेकनरच्या लागायची, आता 500 रुपयामध्ये संपूर्ण रजिस्टर नोंदणी खत त्यांचं आम्ही करून देऊ। आणि त्यामुळे भावाभावामधले, बहिणीमधले जे काही आपसातले संबंध आहेत ते कायम राहतील आणि ही आपसी वाटणी आता 500 रुपयामध्ये रजिस्टर होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।